आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। शेतकऱ्याकडून आमदार कुटे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला। जळगावच्या जामोदमधील घर जाळण्याचा हा प्रयत्न होता। नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा संताप हा अनावर झाला आणि त्यातूनच हे कृत्य घडलेलं आहे। दरम्यान शेतकऱ्यावर आता जामोद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार संजय कुटे यांचं जळगावच्या जामोदमधील निवासस्थान पेटवण्याचा एका शेतकऱ्यानं हा प्रयत्न केलाय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं। शेतकरी विशाल मुरुक याला मात्र आता पोलिसांनी अटक केली आहे। 24 मध्ये अतिवृष्टी झाली होती। त्याची केवायसी करून जवळपास 3 ते 4 महिने उलटले। त्याकरिता त्या निधीपासून वंचित राहिलो नाही पाहिजे, त्याकरिता मी भाऊच्या घरी गेलो होतो। बरं, भाऊशी भेट झाली होती का? भाऊशी भेट झाली नव्हती, भाऊ बाहेर गेलेले होते। बरं, हे तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते खरं आहे की खोटा आहे? आता जो माझ्यावर गुन्हा दाखल केला खोटा की खरा आहे हा कोर्ट आपल्याला निर्णय देणारच आहे। आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानासमोर अतिवृष्टीचा पैसा न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने काल मोठ्या प्रमाणावर राडा केलेला आहे। आपण त्यांच्या याच घरासमोर आहे, पाहू शकतो की हाच तो जो आहे तृप्ती विला आहे। या बंगल्यासमोर बुलढाणा म्हणजे जळगाव जामोद तालुक्यातील संग्रामपूर आहे। संग्रामपूरतील येथे शेतकरी आहे विशाल मुरुड म्हणून। या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा मोबदला न मिळाल्यामुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती आणि तृप्ती विला जाळून टाकण्याचे धमक्या दिल्या होत्या। या संदर्भात जे संजय कुटे आहे त्यांच्या जे शिवसहायक आहे प्रकाश राव त्यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोदला पोलीस स्टेशनला गुन्हासुद्धा दाखल झाला आहे। तसाच एक गुन्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याप्रकरणी सुद्धा सोनाळा इथं दाखल आहे। याच विलावर काल रात्रीच्या दरम्यान तो शेतकरी आला आणि त्याने इथं प्रचंड असा राडा केला आणि यानंतर जो बंगला आहे तो दालण्याचा त्यांना धमकीसुद्धा दिली होती। पोलिसांनी जे संजय कुटे आहे त्यांच्या अंगरक्षकाने त्याला ताब्यात घेतले आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। ताब्यात दिल्यानंतर संपूर्ण जे गुन्हा दाखल करायची प्रक्रिया जी आहे ते जळगाव जामोद पोलीस स्टेशनने पूर्ण केली होती। त्यानंतर गुन्हा दाखल झाला, त्याला ताब्यातसुद्धा घेतले, अटक केली होती। आज त्याची जे सायंकाळच्या वेळेस कोर्टात त्याला हजर केल्यानंतर त्याची जमानतसुद्धा झालेली आहे। संपूर्ण जे प्रकरण त्यामुळे राज्यामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचं जे मोबदला न मिळाल्यामुळे या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। या संदर्भात गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे। मात्र या संदर्भात संजय कुटे आहे त्यांच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते या निवासस्थानी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ शकलो नाही आहे। तर ह्या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा।